नमस्कार. मोदी सरकारने 8व्या वेतन आयोगाची घोषणा केली असून या वेतन आयोगाची अंमलबजावणी 200 दिवसांच्या आत केली जाणार आहे. 7व्या वेतन आयोगानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये एक मोठा आनंद होता. आता 8व्या वेतन आयोगाच्या घोषणेने कर्मचाऱ्यांना एक नवा दिलासा मिळाला आहे. या परिस्थितीमध्ये वेतन आयोगाच्या अंमलबजावणीला साधारणतः 2 ते 2.5 वर्षे लागतात, परंतु यावेळी केंद्र सरकार 200 दिवसातच वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांना लवकरच भरपूर वेतन मिळणार आहे. या घोषणेसोबतच केंद्र सरकारने एक मिशन 200 हाती घेतले आहे, ज्यामध्ये सरकार 200 दिवसांमध्ये वेतन आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी करणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना अधिक प्रतीक्षेची आवश्यकता असणार नाही आणि ते लवकरच त्यांच्या वेतनवाढीचा लाभ घेऊ शकतील. अशा प्रकारे सरकारच्या वेळेच्या बाबतीत अधिक दक्षतेने कार्य करत आहे आणि त्याच वेळी कर्मचाऱ्यांची अपेक्षाही वाढलेली आहे. 8व्या वेतन आयोगाची घोषणा केंद्र सरकारने 2025च्या जानेवारी महिन्यात केली होती. यामध्ये 35 पदांची तपशीलवार माहिती सरकारने जाहीर केली. या पदांमध्ये प्रतिनियुक्तीद्वारे नियुक्त केलेले अधिकारी वेतन आयोगाच्या कामकाजाची अंमलबजावणी करणार आहेत. तसेच या वेतन आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची निवड लवकरच केली जाईल अशी आशा आहे. दुसरीकडे अर्थ मंत्रालयाच्या व्यय विभागाने कर्मचाऱ्यांच्या तपशिलाची जाहीर केली आहे. यामुळे सरकारच्या कामकाजातील पारदर्शकता वाढलेली आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच 8व्या वेतन आयोगाच्या शिफारसींनी केवळ 1 वर्षाच्या आत अंमलबजावणी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामुळे 200 दिवसांमध्येच या आयोगाच्या शिफारसी लागू होतील, ज्यामुळे 1 वर्षापेक्षा कमी कालामध्ये ही प्रक्रिया पूर्ण होईल. यामुळे सरकार कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मिळवण्यासाठी आणखी अधिक वेळ लागणार नाही आणि त्यांनी लवकरच त्याचा आर्थिक फायदा अनुभवू शकतील. या वेतन आयोगाच्या शिफारसी 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहेत. या वेतन आयोगाचे कामकाज 6 ते 7 महिन्यांच्या कालावधीमध्ये पूर्ण होईल, ज्यामध्ये अहवाल तयार करणे, त्याचा सरकारने आढावा घेणे समाविष्ट असेल. तरीही या प्रक्रियेत काही कसरत होऊ शकते, परंतु यापुढे सरकार नेहमीच कर्मचाऱ्यांच्या फायद्याचा विचार करत काम करत आहे. एक मोठा बदल यामध्ये सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये होऊ शकतो. सध्या जो कर्मचारी 18,000 रुपये वेतन घेत आहे, त्याचे वेतन हे 36,000 रुपयापर्यंत जाऊ शकते. यासाठी फिटमेंट फॅक्टर हा 2.0 लागू केला जाऊ शकतो, जो कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसाठी फायदेशीर ठरेल. जर फिटमेंट फॅक्टर 1.9 राहिला तर किमान वेतन हे 34,200 रुपये होईल. याशिवाय घरभाडे भत्ता, वाहतूक भत्ता यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. पंजाब केसरीच्या अहवालानुसार पे मॅट्रिक्समध्ये 18 स्तर आहेत आणि काही स्तर विलीन देखील केले जाऊ शकतात. यामुळे कर्मचाऱ्यांना अधिक लाभ होण्याची शक्यता आहे. एकंदरीत पाहता केंद्र सरकारच्या 8व्या वेतन आयोगाच्या घोषणा आणि अंमलबजावणीचा निर्णय केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा दिलासा आहे. यामुळे त्यांना अधिक वेतनवाढ मिळण्याची आशा आहे आणि सरकारने लवकरच हे लागू करण्याचा निर्धार सुद्धा केला आहे. यामध्ये सरकारचे मिशन 200 अधिक महत्त्वाचे ठरते, कारण हे कर्मचाऱ्यांना लवकरच आर्थिक फायदा देणार आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.